राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आता अखेर प्रतीक्षा संपली. पीक विमा रक्कम प्रति हेक्टरी 22,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यात कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नव्हती. तर आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव अशा न्यूज पाहत आहे की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलाच नाही. आज सरकारच्या माध्यमातून एक मोठी माहिती भेटलेली आहे. आज अखेर सरकार टोटल या ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक विमा देणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज या ठिकाणी अगदी 2च तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होत आहे. आता यादी जाहीर झाली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आले असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घ्या, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळत आहे. आता कसल्याच प्रकारची चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही. चला तर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया. तुम्हाला जर पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करायची आहे, तरच तुमच्या खात्यात निधी जमा होईल. अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकता. त्यामुळे सर्वात प्रथम जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे, त्यासोबत शेतकरी बांधवांना काय महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यायची आहे, तेव्हा शेतकरी बांधवांना पीक विमा भेटेल. अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया की नेमकं कोणकोणते शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी न्यूजची हेडिंगच पाहू शकता. पीक विम्याची दुसऱ्या टप्प्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच्या ठिकाणी 5 मिनिटांपूर्वी केलेली आहे. पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता आली आहे. आत्ताच्या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडून गेली. अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता साहेबांच्या माध्यमातून आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेट बैठक पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळण्यासाठी आता हिरवा कंदील भेटलेला आहे. पहिला टप्पा वितरित होऊन आता 1 महिना पूर्ण झाला आहे. त्यापेक्षा जास्त कालावधी निघून देखील गेला आहे. दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे. आता अखेर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा नेमकं केव्हा मिळणार, कधी मिळणार व तुम्हाला कोणते महत्त्वाचे कामे करून घ्यायचं आहे. त्यासोबत आज फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये अगदी 2च तासामध्ये निधी जमा होत आहे. बघा, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज या निर्णयानुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित होत आहे असे आता स्पष्टपणे जाहीर झाले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कधी पीक विमा मिळणार, कधी पीक विमा मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप 1 पण रुपया जमा झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी बांधव संताप व्यक्त करीत होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे की पीक विम्याचा. प्रलंबित असताना पीक विमा बघा, तो आता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. बघा, दौऱ्याला आलेले कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविलेले आहे. त्यांना स्पष्टपणे विचारले आहे की आम्हाला आतापर्यंत पीक विमा का भेटला नाही. आता या ठिकाणी बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी शेतकरी बांधवांनो झाला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ स्पष्टपणे या ठिकाणी विधान केलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, आज दुपारपासूनच या प्रक्रियेला योग सुरू झाला आहे. म्हणजे की दुपारपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु आतापर्यंत देखील बघा भरपूर तास निघून गेले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात निधी आला नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आम्हाला मेसेज करून विचारत आहे, आम्हाला आतापर्यंत पीक विमा भेटलेला नाही.
तर मग शेतकरी बांधवांनो, चिंता करण्याची कसलीच गरज नाही, कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे आज फक्त याच महत्त्वाच्या 18 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच आज तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, आता वितरण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आता या ठिकाणी भरपूर तास जरी झाले असतील, फक्त 2च तास या ठिकाणी वाट बघा, कारण की जो काय पीक विमा आहे त्याचे वितरण रात्रीच्या 11 वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू आहे बघा. त्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी बघा या ठिकाणी आता बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी स्पष्टपणे आता विचारलं आहे, सरकारने आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्याची आठवण करून देताच सरकारने कर्जमाफीची तारीख देखील आता जाहीर केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता भरपूर मोठी खुशखबर आली आहे. आता मोठा आनंदाचा दिवस असल्यासारखंच झालं आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा आता मंजूर करून तो तातडीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, यासाठी बघा 3,700 कोटी रुपयाचा धनादेश चेक आता बँकांना दिलेला आहे. चेक आता बँकाला मिळाला असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आज टोटल 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा निधी जमा होत आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर 100% ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झाली आहे. बघा काही शेतकऱ्यांचे असे मेसेज देखील आले आहे की आम्हाला पीक विमा भेटला, परंतु अजून पण असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा भेटला नाही. तर अजिबात चिंता करू नका. अगदी 2च तासामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे. बघा या ठिकाणी आता सरकारने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गेल्या 3 वर्षांचा पीक विमा तुम्हाला आता मिळत आहे. सरकारने असे स्पष्टपणे माहिती दिली आहे. केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आता या आठवड्यापासून बघा 29 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कापूस पिकाला 2022 ते 2024 बघा या ठिकाणी या 3 ते 2 वर्षे ते बघा त्यापेक्षाही जास्त वर्षाचा पीक विमा आता तुम्हाला मिळत आहे. बघा सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा या पिकांचा समावेश झालेला आहे. या 5 पिकांसह ज्या शेतकऱ्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी 3 वर्षांचा पीक विमा भरला आहे त्यांना आज या ठिकाणी दुपारी 2 वाजल्याच्या नंतर पीक विमा जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा जिल्ह्यांची यादी आता जाहीर झाली आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 18 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या 18 जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना बघा आता ठिकाणी जर तुम्ही 18 जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा आज पीक विमा तुम्हाला मिळत आहे. लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर किंवा बुलढाणा आणि यवतमाळमधील जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आज आली आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पीक विमा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो त्यानंतर चंद्रपूर, पालघर या जिल्ह्यांचा समावेश देखील झाला आहे. त्या व्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा दुपारी 2 वाजल्यापासून वितरण झालं आहे, परंतु शेतकऱ्यांचे मेसेज येत आहे आम्हाला आतापर्यंत निधी भेटला नाही. तर चिंता करण्यासारखं काहीच नाही, कारण वितरण झालं तुमच्या खात्यामध्ये निधी येत नाही. असे काहीच्या ठिकाणी शेतकरी असतात ज्यांना की निधी येतो, म्हणजे की वितरण झाल्यापासून 24 तास या ठिकाणी निधी खात्यामध्ये येण्यामध्ये टायमिंग लागत असतो. त्यामुळे तुम्हाला फक्त 2च तास या ठिकाणी वाट बघायची आहे. रात्रीच्या 11 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा पात्र बँकांमध्ये आता निधी येत आहे. तर कोणकोणत्या पात्र बँक आहे सरकारने दिलेल्या यादीनुसार बघा सर्वात महत्त्वाची अधिकृत माहिती आता आली आहे. त्यानुसार खालील बँकांमध्ये तुमचे पासबुक असेल तरच तुम्हाला निधी आता मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो आता जी काय महाराष्ट्र बँक आहे, भारतीय स्टेट बँक आहे, या बँकेमध्ये निधी जमा होणार. बघा यासोबत जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा बँक. बघा या
महत्त्वाच्या बँकी बघा, त्यासोबत पोस्ट ऑफिस बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे. बघा, बँक ऑफ इंडियामध्ये पण पीक विमा येत आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि ICICI बँक बघा, या बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा मिळत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, हा दिवस आता सर्व शेतकरी बांधवांसाठी सुवर्ण दिवस असे म्हणावं लागेल. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून भरपूर दिवसाचा पीक विमा आज अखेर तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु सरकारची एक अट आहे, तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढून ठेवावं लागेल, KYC करून घ्यावं लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल. तर कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण भरपूर दिवसापासून नुसतं अफवा सुटली आहे, आज निधी मिळणार, उद्या निधी मिळणार, परंतु निधी कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला भेटला नव्हता. तर आज अखेर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, अगदी 2 तासामध्ये तुमच्या खात्यात निधी जमा होत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.